आता राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावताळ। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा झाली नाहीये। स्थानिक नेत्यांचं एकमत न झाल्यानं अखेर गटनेता, महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 3 ते 4 नावांची यादी वरिष्ठांकडे पाठवण्यात आली। येत्या 10 तारखेला महापौर पदाची निवडणूक होणार आहे। महापौर पदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला असू शकतो अशी चर्चा रंगते। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या स्थानिक कोर कमिटीनं महापौर, उपमहापौर, गटनेता आणि सभागृह नेता या पदांसाठी 8 नावांची यादी प्रदेश कमिटीकडे पाठवली। या नावांवर मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन शिक्कामोर्तब केला जाणार। प्रदेश स्तरावर नावं अंतिम होतील आणि त्यानंतर स्थानिक स्तरावर या नावांची अधिकृत घोषणा केली जाईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारकडून कर्जमुक्तीबाबत सूचक विधान केले। विकसित महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये म्हणून सरकार कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेत आहे असं बावनकुळे म्हणाले। नाशिक भाजप शहराध्यक्ष पदाचा सुनील केदार यांनी दिलेला राजीनामा आता परत घेतलाय। प्रदेश नेत्यांची चर्चा झाल्यानंतर समाधान झाल्याची प्रतिक्रिया सुनील केदार यांनी दिली। ते महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवरून नाराज होते। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी केली। अजितदादांसारखा मोठा नेता ज्या विमानातून प्रवास करतो त्या विमानात बिघाड कसा होतो, त्यांचा पायलट बदलला जातो, हे प्रश्न अनेकांच्या मनात शंका निर्माण करणार आहेत असं वक्तव्य तुपकर यांनी केलं। साताऱ्यामध्ये पुसे सावळी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिवसेनेच्या काजल सुभाष कदम आणि अनिल माने यांनी या संवाद यात्रेचं आयोजन केलं। बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार आले। यावेळी राज्यभरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। जळगावच्या भुसावळ महापालिकेमध्ये पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये अपक्ष उमेदवाराला प्रश्न विचारायची संधी मिळाली नाही। सर्वसाधारण सभेची वेळ संपल्यानं अपक्ष उमेदवार राज चौधरी यांचे प्रश्न प्रलंबित राहिले। शेवटी चौधरी यांनी निवेदनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडल्या। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर बारामतीच्या सहयोग सोसायटीमध्ये दाखल झाले। त्यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। तसंच गोविंदबाग इथं शरद पवार यांचीही भेट घेतली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि भाजपमधलं वैर वाढलंय। भाजपकडून सुनील पैठण पगारे विरुद्ध ठाकरे गटाचे संजय निकम अशी लढत होते। प्रचार सभा बैठका सुरू झाल्यानं निवडणुकीची चुरस वाढली। दिल्लीवरून परतल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला। माझी भूमिका नंतर स्पष्ट करणार आहे एवढंच वडेट्टीवार म्हणाले। वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर यांचा अंतर्गत वाद दिल्ली दरबारी पोहोचला होता। विधिमंडळ हक्कभंग समितीची आजची बैठक स्थगित करण्यात आली। सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा विधानभवनात उपस्थित न राहिल्यानं बैठक रद्द झाली। पुढची बैठक 15 ते 16 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केले। पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यानं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले। तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय पक्षाची अंतर्गत बाब असल्याचं पटोले म्हणाले। अमरावती महानगरपालिकेचा महापौर 6 फेब्रुवारीला ठरणार आहे। त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं महापौर, उपमहापौर, सभापती, गटनेता कक्षाची स्वच्छता केली। अमरावतीमध्ये भाजपचा महापौर आणि युवा स्वाभिमान पक्षाचा उपमहापौर होणार आहे। सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम बिनविरोध विजयी झाले। 10 तारखेच्या विशेष महासभेमध्ये त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार। मुंबई युवक काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत बोलण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत युवक काँग्रेसनं घोषणा दिल्या। यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांची धरपकड केली।
बीडमध्ये ज्या गाडीतून अजित पवार प्रवास करायचे त्याच गाडीतून अस्थि कलश विसर्जनासाठी रवाना करण्यात आला। या अस्थि राक्षस भवन इथल्या गोदावरी पात्रात विसर्जित केल्या जाणार आहेत। त्याप्रसंगी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंग पंडित सुद्धा उपस्थित होते। अंबादास दानवे यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर करण्याच्या मागणीबाबत भाष्य केले। मराठी माणसांनी मराठी लोक कुठे निवडून दिले? आता मोर्चे काढून निवेदन देऊन अर्थ काय? मीरा भाईंदर लोकांनी मराठी माणसाला निवडून द्यायला पाहिजे होतं, असं दानवे म्हणाले। नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला। प्रभाग क्रमांक 23 ब च्या नगरसेवक पदाला न्यायालयाने स्थगिती दिली। न्यायालयाने 12 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती आदेश दिलेत। त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत रुपाली भगत नगरसेवक पदाशी संबंधित कोणतेही अधिकृत कामकाज करू शकणार नाही। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला। अजितदादा कार्यकर्त्याला घेऊन चालणारा नेता होता, अशा आठवणी आत्राम यांनी जागवल्या। 25 कोटींची शासकीय जमीन लाटल्याचा आरोप असलेल्या उमेदवाराचा प्रचार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार असल्याने त्यांच्यावर टीका होते। रांजणगाव कारेगाव गटातले उमेदवार स्वाती पाचुंकर यांच्यावर 72 गुंठे जमीन बनावट कागदपत्राद्वारे हडप केल्याचा गंभीर आरोप आहे।